एबीपी माझावर तुम्ही पाहत आहात टॉप 20 मुंबई पुणे। बातमी आहे मुंबईतल्या टवाळखोर बाईक स्वारांची। रात्री मुंबईतल्या रस्त्यावरती दुचाकी पळवून गोंधळ घालणाऱ्या गँगच्या बाईकची टक्कर एकमेकांमध्ये झाली आणि ही टक्कर एवढी भीषण होती की यामध्ये बाईकने पेट घेतला। या दुर्घटनेत 22 वर्षीय अभिजित गुरव याचा जागेवरच मृत्यू झालाय, तर आकाश राजपूत आणि अफर शेख हे दोघे देखील गंभीर जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शनिवार आणि रविवारच्या रात्री ही टोळी बांद्रा रिक्लेमेशन, नरिमन पॉइंट, बीकेसी, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे या परिसरामध्ये बाईकची रेस लावून जीवघेणी स्टंटबाजी करते। यांना पोलिसांची देखील भीती नाहीये। या टोळीला कोणी रोखण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला मारहाण करायला देखील ते मागे पुढे पाहत नाहीत। मात्र आता हीच स्टंटबाजी या टोळीला चांगलीच अंगलट आली आहे। पुलिस में मामला दर्ज है और पुलिस इस बात की तफ्तीश कर रही है। किसी की डेथ हुई है एक्सीडेंट में? एक की मौत हुई है, 2 इंजर्ड है इस एक्सीडेंट में। तो पुलिस प्रत्यक्षदर्शी और इन सबके जवाब ले रही है, कार्रवाई कर रही है। बाइक राइडर्स थे? इसमें अभी जो प्रत्यक्षदर्शी है उनके जवाब लेना शुरू है। जी, थैंक यू सर। यानंतर बातमी कल्याणमधून। कल्याणच्या पत्री पुलावरती एका उच्चभ्रू घरातील महिलेने मद्यधुंद अवस्थेमध्ये प्रचंड धिंगाणा घालत पोलिसांसह नागरिकांना मारहाण केली। तब्बल 1.5 तास ही महिला धिंगाणा घालत होती, त्यामुळे पत्री पूल परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। महिंद्रा XUV गाडी ही महिला चालवत होती, तिने एका बसला देखील धडक दिली। या महिलेला दारू इतकी चढली होती की तिला एका जागेवर उभंही राहता येत नव्हतं। पोलिसांनी या महिलेला रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांना ती जुमानत नव्हती। काही लोकांच्या अंगावरही ती धावून गेली। तासभर हा सगळा धिंगाणा घातल्यानंतर कोळसेवाडी पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेतलं। महाराष्ट्राचे सुपुत्र शहीद लान्स नायक सौरभ फराटे यांचं पार्थिव आज अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या गावी जाणार आहे। काल रात्री सौरभ यांचं पार्थिव पुण्यात दाखल झालं। काल पुण्याचे महापौर आणि लष्करी जवानांनी शहीद लान्स नायक सौरभ फराटे यांना श्रद्धांजली अर्पण केली। शनिवारी जम्मू काश्मीरमधल्या पंपोरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लान्स नायक सौरभ फराटे शहीद झाले। गेली 13 वर्ष सौरभ फराटे यांनी भारतीय सैन्य दलाची सेवा केली। सौरभच्या पश्चात त्यांचे आई वडील, पत्नी आणि 2 जुळ्या मुली असा आप्त परिवार आहे। दरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फराटे कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांचं सांत्वन केलं। इकडे नोटबंदीवरून शरद पवारांनी भाजपला चिमटे काढले। भाजपच्या खासदारांचं मोदींच्या नोटबंदीच्या निर्णयाचं खासगीमध्ये ते खिल्ली उडवतात असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं म्हणणं आहे। पिंपरी चिंचवडमधल्या राज्यस्तरीय शिक्षकेतर अधिवेशनात ते बोलत होते। शेलरांच्या संदर्भातला निकाल ज्यावेळेला घेतला गेला आणि त्याचा विषय काढला की सत्ताधारी पक्षाचे लोक बघतात तिकडे म्हणजे ते काय म्हणतात हे जर कोणी ऐकत नसेल तर मला सांगतात, काही खरं नाही होतात। त्यामुळे आमचे सगळे खासदार सांगत असतात की आता नुसत्या चलनिधीने सुद्धा आम्हाला गावाकडे जायची भ्या वाटायला लागली आणि त्याच्यानंतर घरदार आणि बायकांच्या गळ्यातलं सोनं किती आहे हे मोजायला लागले, तर आमचं हे शेवटचीच खासदार। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जवळ येत चाललेली आहे, तसा शिवसेना आणि भाजपमधील दुरावा देखील वाढत चाललेला आहे। आता मुख्यमंत्र्यांच्या विजनला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय। मुंबईकडे जर वाकड्या नजरेने बघाल तर ती विजन मी अजिबात सहन करणार नाही। तुमची विजन तुमच्याकडे ठेवा असा सल्ला त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना दिलेला आहे। भाजपच्या विकासाचं विजन मान्य असेल तरच शिवसेनेशी युती करू असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलं होतं, ज्याला उद्धव ठाकरेंनी उत्तर दिलंय। कुठेतरी वाचलं असं कोणतरी अनौपचारिक यांनी बोललं की मुंबई बद्दलची आमची विजन जर सेनेला मान्य असेल। आता तुमची विजन तपासायला मी काय डॉक्टर लहान आहे? हे डोळ्याचा नंबर काढायचं काम तुमच्याकडे, हे तुमच्याकडे मी पाठवतो, तुम्ही मला नंबर काढून द्या आणि मग बघतो त्यांची तुमची विजन काय। तुमची विजनची मला पर्वा नाही। माझ्या मुंबईकडे जर वाकड्या नजरेने बघाल तर ती विजन मी अजिबात सहन करणार नाही। ती विजन तुमच्याकडे, पण मुंबईवरचा महाराष्ट्राचा ठसा पुसणारी जर तुमची विजन असेल तर ती विजन कोणाची असेल ते डोळे आम्ही बंद केल्याशिवाय।
अवघ्या काही महिन्यांवरती येऊन ठेपलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आपलं अस्तित्व कायम ठेवण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेना शाखांना भेट देण्यास सुरुवात केली आहे. मागाठणे विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शाखांना उद्धव ठाकरेंनी भेट दिली. यावेळी त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि मार्गदर्शन केलं. 24 डिसेंबर रोजी मोदींच्या हस्ते अरबी समुद्रातील शिवस्मारकाचं भूमिपूजन होणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती गिरगाव चौपाटीवर कशी तयारी सुरू आहे याचा आढावा भाजपच्या नेत्यांनी घेतलेला आहे. भाजपच्या आगामी महानगरपालिका निवडणुकांची रणनीती आखण्याच्या प्रयत्नात देखील हा दौरा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे या तयारीचा आढावा घेताना सहकार मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि आशिष शेलार या ठिकाणी उपस्थित होते. शिवस्मारकासाठी निवडण्यात आलेला खडक, मोदींच्या स्टेजसाठीची जागा याची पाहणी या नेत्यांनी केली. क्रिकेटच्या मैदानावरती हेलिपॅड नको हा प्रणव धनावडेचा आग्रह योग्य असल्याचं मत व्यक्त करून केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रणवच्या विरोधाला पाठिंबा दर्शवलाय. कल्याणमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत जावडेकर बोलत होते. जावडेकर यांच्याच दौऱ्याच्या निमित्ताने त्यांच्या हेलिकॉप्टरला उतरण्यासाठी पालिकेच्या मैदानावरती हेलिपॅड बनवण्यात आलं होतं. त्यालाच प्रणवने विरोध केला आणि या विरोधामुळे पोलिसांनी त्याला मारहाण केली, शिवीगाळ केली असा आरोप प्रणवने केलेला आहे. मात्र अशी कोणतीही मारहाण केली नसल्याचा दावा पोलिसांचा आहे. येत्या वर्षभरामध्ये फक्त मुंबईसाठी 40,000 कोटींचे प्रकल्प आणणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी केलेली आहे. तसेच काही वर्षातच हे सगळे प्रकल्प पूर्णत्वास नेऊ अशी घोषणाही त्यांनी केली. मुंबईतील वांद्रे टर्मिनसमध्ये रेल्वेच्या विविध सेवांचं लोकार्पण करण्यात आलं. सुरेश प्रभूंच्या हस्ते हे लोकार्पण झालं, त्यावेळी ते बोलत होते. त्याचबरोबर येत्या 24 डिसेंबरला मोदी मुंबईमध्ये येणार आहेत. त्यावेळी ते देखील अनेक महत्त्वाच्या घोषणा करणार असल्याचं प्रभूंनी सांगितलं. दिवा स्टेशनवरती कालपासून फास्ट लोकल थांबायला सुरुवात झाली. दिवा स्टेशनवरती थांबणाऱ्या पहिल्या फास्ट लोकलचं खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते स्वागत झालं. सकाळी 6:55 ही लोकल कल्याण स्टेशनवरून सुटली आणि दिवा स्टेशनला येईपर्यंत श्रीकांत शिंदेंनी हिरवा झेंडा दाखवून या लोकलचं स्वागत केलं. यावेळी ठाण्याचे महापौर संजय मोरे, आमदार सुभाष भोईर आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी पेढी वाटून आनंद साजरा केला. पुण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते केशवराव गणपतराव जगताप अग्निशमन संग्रहालयाचं उद्घाटन पार पडलं. प्रसारमाध्यमांच्या नजरेतून पाहायचं झालं तर मी कायम आग लावत असतो, तसंच आग ओकत असतो, पण आज त्याच व्यक्तीला तुम्ही आग शमवण्याच्या बंबावरती बसवलं असं राज ठाकरे म्हणाले. अग्निशमन दलातील कर्मचारी खूप कष्ट घेत असतात, जीव धोक्यात घालून अनेकांचे प्राण वाचवतात, पण त्यांच्या पाठीवर कोणाकडूनच कौतुकाची थाप पडत नाही अशी खंतही राज ठाकरेंनी व्यक्त केली. एक अत्यंत विरोधाभासाचा फोटो तिथे काढत होते. विरोधाभास असा की एका आग ओकणाऱ्या माणसाला बंबावरती बसवलं होतं. म्हणजे मला अनेकदा पत्रकार आणि इतर माझे विरोधक देखील म्हणत असतात राज ठाकरे आग ओकतो आणि तो बंबावरती बसला होता तिथे. मुंबईमध्ये सायन्सच्या षण्मुखानंद हॉलमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चंद्रशेखर सरस्वती नॅशनल इम्युनियन्स पुरस्कार प्रदान करण्यात आला. फडणवीस यांच्यासह इस्रो चेअरमन किरण कुमार, ज्येष्ठ कथालेखक कमला मूर्ती, कर्नाटक संगीत इंग्लंडमध्ये प्रसिद्ध करणारे डॉक्टर जॉन मार यांना देखील हा पुरस्कार देण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान सत्ता हे साध्य नाही तर जनतेच्या सेवेचं साधन आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. शिवाय या पुरस्कारातून मिळालेले 2.5 लाख रुपये मुख्यमंत्री फंड माध्यमातून जलयुक्त शिवार योजनेला देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आज दादासाहेब फाळके चित्रनगरीला भेट दिली. चित्रपट आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील लोकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. व्यवस्थापकीय संस्थापक शेखर चन्ने यांच्यासोबत त्या मांडल्या देखील. महिलांसाठी स्वच्छतागृह, सुरक्षा, पिण्याचं पाणी अशा अनेक विषयांवरती यावेळी सविस्तर चर्चा झाली. यावेळी सिनेकलावंत, निर्माते, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञ उपस्थित होते. अमृता फडणवीस यांना अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या म्युझिक व्हिडिओविषयी विचारलं असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला. हा व्हिडिओ जानेवारीत रिलीज झाल्यानंतर याविषयी बोलेन असं अमृता फडणवीस म्हणाल्या. नोटबंदीच्या निर्णयानंतर कॅशलेस इंडियाच्या दिशेने बँकांनी पाऊल टाकण्यास सुरुवात केलेली आहे. नेरूळ येथील SBI स्टाफ कॉलनीमध्ये
कॅशलेस प्रणाली राबवली जाते। यासाठी बँकेने बडी हा ॲप विकसित केलेला आहे। त्याची लिंक आधार कार्डशी जोडून मर्चंट पेमेंट प्रणाली विकसित करण्यात आलेली आहे। दैनंदिन गोष्टींसाठी आरामात ई-वॉलेटचा वापर करण्यात येऊ शकतो। याचा आधार कार्डशी जोडल्यानंतर पैसे देत असताना ग्राहकाला आपल्या अंगठ्याचे ठसे दिल्यानंतरच पेमेंट करणं शक्य होणार आहे। त्यामुळे याचा गैरवापर होऊ शकत नसल्याचं SBIचं म्हणणं आहे। अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली। पुण्यामध्ये बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा, ओबीसी समाजाच्या विविध मागण्या मान्य कराव्यात, मुस्लिम समाजाला आरक्षण द्या अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। पुण्यातील डेक्कन भागातील छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून या मोर्चाला सुरुवात झाली। या मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने आंदोलक सहभागी झाले होते। या आंदोलनाचा मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकला आणि मोर्चाची सांगता झाली। महानगरपालिका निवडणुकांच्या आधी विकास कामांची उद्घाटन आणि मेळाव्यांना सुरुवात झाली। पुण्याच्या पाषाण परिसरातील मनसे नगरसेवक सुहास निमणी यांच्या कार्य अहवालाचं प्रकाशन राज ठाकरेंच्या हस्ते झालं। यावेळी राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला। निवडणुकीआधी दारुगोळा जमवायला आलो आहे, नोटबंदीच्या विळख्यातून आपण लवकरच बाहेर पडू अशी अपेक्षा राज ठाकरेंनी व्यक्त केली। पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झालेली आहे। राष्ट्रवादीने उमेदवारांसाठी अर्ज केलेल्या इच्छुकांच्या मुलाखती सुरू झालेल्या आहेत। शनिवारी खडकवासला, शिवाजीनगर, कोथरूड आणि वडगाव शेरी या 4 मतदारसंघातील मुलाखती पार पडल्या, तर काल उर्वरित मतदारसंघात मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत। राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत या मुलाखती घेण्यात आलेल्या आहेत। फेब्रुवारीमध्ये महानगरपालिका निवडणुका होणार आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर पुण्यात मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे।